फॉरेक्स फ्री मार्केट या सिरीजच्या 11व्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं मेटाट्रेडर 4, मेटाट्रेडर 5 हे कसं यूज करायचं. आज आपण बघणार आहे हा MT4 किंवा MT5 हा मोबाईल व्हर्जन कसं यूज करायचं. आता काल आपण ऑर्डर्स बघितल्या, ऑर्डर्सचे 3 प्रकार बघितले. ऑर्डर्समध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचे 2 प्रकार बघितले. इट इज अ मार्केट ऑर्डर आणि सेकंड वन दॅट इज द पेंडिंग ऑर्डर. पेंडिंग ऑर्डरमध्ये आपण बघितलं की लिमिट ऑर्डर आणि त्याच्यानंतर स्टॉप ऑर्डर. या मार्केट ऑर्डर आपल्याला कशा घ्यायच्या आहेत, इन्स्टंट ऑर्डर कशा घ्यायच्या आहेत ते पहिल्यांदा बघू. उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं जिथं हा चौकोन स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअर वरती आपण गेल्यानंतर इथं आपल्याला बाय आणि सेल ही 2 ऑप्शन्स आपल्याला ओपन दिसतात. याच्यामध्ये आपल्याला लॉट साईज घ्यायची आहे 0.01. ओके, आता मला असं वाटतं की या सिच्युएशनला जिथं मार्केट आहे या झोन वरून हे मार्केट खाली जायचे चान्सेस आहेत. मी काय करणार, या ठिकाणी इन्स्टंट ऑर्डर प्लेस करणार. ती कशी करायची असते इन्स्टंट ऑर्डर, तर डायरेक्टली आपल्याला सेल करायचं आहे. मी सेलची एक ऑर्डर प्लेस करणार. आय एक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशन्स. फर्स्ट ऑर्डर प्लेस. ओके, ही 0.01 ची एक ऑर्डर इथं काय झाली. सेकंड आपल्याला काय करायचं आहे, मायक्रो लॉट वरून मिनी लॉट वरती जायचं आहे. 0.10 ची एक ऑर्डर इथं मी प्लेस केली. दिस इज द सेकंड ऑर्डर. आणि एक स्टँडर्ड लॉट आपल्याला इथं प्लेस करायचं आहे 1.00. एक स्टँडर्ड लॉट आपल्याला इथं प्लेस करायचं आहे 1.00 आणि ऑर्डर काय झाली प्लेस. ओके, इथं आपल्याला बघायला भेटेल बॅलन्स आहे 8000. ओके, इक्विटी 8001. त्यानंतर मार्जिन याच्यासाठी लागलेला आहे $587. फ्री मार्जिन आपल्याकडे शिल्लक आहे 7422. आपण याच्या आधी पण डिस्कस केलेलं होतं. ज्यावेळी हा मायक्रो लॉट असेल त्यावेळी 101% आपला लॉस हा कमी राहतो. 0.10 हा झाला आपला मिनी लॉट. मिनी लॉटचा तेवढा लॉस आणि एक स्टँडर्ड लॉटचा हा आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस. ओके, या झाल्या इन्स्टंट ऑर्डर. इथे एक झोन आहे, ठीक आहे, E+E स्ट्रॅटेजी. यानुसार मला असं वाटतं की मार्केट जर भविष्यामध्ये या रेंजमध्ये जर आलं फ्रॉम दिस टू दिस रिजन, या जर पॉइंट पर्यंत आलं तर मला असं वाटतं की मार्केट इथून काय करणार आहे, इथून मार्केट वर जाऊन फॉल करणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मला काय करायचे आहेत, ऑर्डर प्लेस करायचे आहेत. या ऑर्डरला म्हणायचे पेंडिंग ऑर्डर्स. या पेंडिंग ऑर्डर्स कशा आपण करतो, तर ह्या स्क्वेअरच्या शेजारी एक ऑप्शन दिलेला आहे, घड्याळाचं ऑप्शन. ठीक आहे, याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली ही लाईन आहे, ही लाईन तुम्ही इथं स्क्रोल करू शकताय वरती. आणि इथं या लेवलला मला काय करायचं आहे, एक सेल लिमिटच्या ऑर्डर काय करायचे, प्लेस करायचे. ठीक आहे, डायरेक्टली अशी करू शकताय. सेकंड, इथं परत एकदा मी क्लिक केलं, या लेवलला मला काय करायचं आहे, मिनी लॉट एक्झिक्यूट करायचे. ओके, इट इज अ 0.10 and the last one it is called as a micro lot 0.01. सो आपण काय बघितले, मायक्रो लॉट, मिनी लॉट आणि एक स्टँडर्ड लॉट. हा काय झाला आपला, इट इज अ सेल लिमिट ऑर्डर. याच्या अगेन्स्ट मध्ये आपण जाऊया. फॉर एक्झाम्पल, मला असं वाटतं की मार्केट जर फॉल केलं, एक लेवल पर्यंत फॉल करणार आहे आणि इथं ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन मार्केट इथून फ्लाय करणार आहे. कुठून, या लेवल पासून या लेवल पर्यंत. इथं जर आलं तर इथून मार्केटला वर जायचं आहे. मग मला काय करायचे आहेत, बाय लिमिट ऑर्डर प्लेस करायचे आहेत. मग इथं काय करणार, मी या ठिकाणी या पद्धतीनं मी इथं काय करणार, 0.01 एक लिमिट ऑर्डर परत प्लेस करणार. परत या ठिकाणी जाणार, मिनी लॉट आहे 0.10 चेंज करणार आणि प्लेस करणार. आणि तिसरी जी आहे, इट इज अ स्टँडर्ड लॉट. हा मी इथं प्लेस करणार एक स्टँडर्ड लॉट 1.00. इथं काय झालंय, या सगळ्या झाल्या लिमिट ऑर्डर. ठीक आहे, ह्या झाल्या ऑर्डर्स. नाव याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, दुसरा प्रकार बघायचा आहे, इट इज अ स्टॉप ऑर्डर. ठीक आहे, आता मी या सगळ्या काय करतो, बुक करून टाकतो. ठीक आहे, नाव आता असं इथं बघूया आपण या सिनारिओला काय होतं. ठीक आहे, आता मला असं वाटतं की खूप ड्युरेशन साठी या लेवल पासून या लेवलला मार्केट काय करतं, सस्टेन करतं. एकाच वेनी अप अँड डाऊन मार्केट काय करायला लागलंय, मूव्ह करायला लागलंय. ठीक आहे, लाईक दिस. इथून माझं असं एक्सपेक्टेशन आहे, इथून हे फ्लाय करून वरती जाणार आहे किंवा इथून हे खाली तोडलं तर हे खाली फॉल करणार आहे. म्हणजे देअर 2 कंडिशन्स. मग मला काय करायचं आहे, हा ज्यावेळी 2648.65 ब्रेक करेल त्यावेळी मला इथं ऑर्डर घ्यायचं. मग मी इथं काय करणार, यावेळी जाणार, क्लिक करणार आणि सेल लिमिटच्या जागी काय करणार, बाय स्टॉप करणार. 2649.97. मी एकची काय घेतली, बाय स्टॉप. म्हणजे ज्यावेळी मार्केट फ्लाय करणार त्यावेळी आपली ऑर्डर घेणार आणि मार्केट फ्लाय करणार. ओके, इट इज अ बाय स्टॉप. आता बाय स्टॉप मध्ये आपण अजून एक ऑर्डर घेऊन टाकू 0.10 ची, मिनीची एक ऑर्डर घेऊन टाकू. ठीक आहे, 0.10 ची ऑर्डर. आणि तिसरी ऑर्डर आपण याच्यामध्ये घेणार आहे, इट इज अ सेल लिमिट झाली. याला आपण काय करू शकतो, बाय स्टॉप मध्ये. ठीक आहे, एक काम करू, हे डिलीटच करून टाकू आणि याच्यामध्ये
परत एकदा आपण या लेवलला इथं जाऊ, सेल लिमिटच्या जागी बाय स्टॉप आणि ऑर्डर प्लेस केली 0.10 ची. आणि तिसरी ऑर्डर आपण याच्यामध्ये प्लेस केली. इट इज अ 0.01. इट इज अ बाय स्टॉप 0.01. ओके, हा झाला बाय स्टॉप ऑर्डर. आता याच्या अगेन्स्ट मध्ये मला काय वाटतंय, जर हा बॉटमला याला ब्रेक केला तर मार्केट काय करेल, हा फॉल करेल. तर मी इथं काय करणार आहे, सेल स्टॉपच्या ऑर्डर घेणार. या सेल स्टॉपच्या ऑर्डर कशा घ्यायच्या, इथं क्लिक केला आणि याच्यावरती जाऊन बाय लिमिटचं चेंज करायचं आहे सेल स्टॉप. ठीक आहे, 0.01. त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर घेतली. इट इज अ सेल स्टॉप 0.10 ची ऑर्डर. आणि तिसरा आपण याच्यामध्ये ऑर्डर घेतली. इट इज अ सेल स्टॉप. इथं पण क्लिक करू शकता सेल स्टॉप आणि ऑर्डर घेतली एक स्टँडर्ड लॉटची. ओके, खतम. म्हणजे ज्यावेळी आता मार्केट हे मूव्ह करेल अप साइडला, या सगळ्या ऑर्डर घेऊन फ्लाय करेल, ह्या बॉटमला येईल त्यावेळी हा फॉल करेल. वन कंडिशन, दिस इज द सेकंड कंडिशन. इट इज कॉल्ड ॲज अ सेल स्टॉप. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, ऑर्डरचे 3 प्रकार. हे ऑर्डर्स कशा घ्यायच्या, इन्स्टंट ऑर्डर, बाय लिमिट, सेल लिमिट, बाय स्टॉप, सेल स्टॉप. ओके, सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.